नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर बापू घोलप, नवगण महाविद्यालय परळी वैजनाथ. मराठीच्या आजच्या या वेगळ्या तासिकेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण ग्रामीण भागामध्ये करवंद पाहिली असतील, किमान मराठीच्या एखाद्या पुस्तकामध्ये करवंदाची कविता ऐकली असेल. आमच्या लहानपणी एक खूप सुंदर कविता होती. माझ्या कोकणच्या मातीत हिऱ्या मोत्यांची गरास, सुपारी नारळ टणक घमघमतो आंब्याचा सुवास. माझ्या कोकणच्या मातीत फळबागेची झाली लागवड, करवंदाचं करून कुंपण दिमाखात उभे असे काजूचे झाड. ग्रामीण भागामध्ये डोंगरदऱ्यामध्ये करवंद येतात, पिकतात. विशेषतः कोकणामध्ये ही करवंद अधिक प्रमाणात उत्पादन होतात. आमच्या मराठवाड्यामध्ये कुंपणावर हे काटेरी वृक्ष असल्यामुळे कुंपण करण्यासाठी सुद्धा हे लावलं जातं. आपल्याला माहीत आहे, मीठ लावून खाल्ल्यानंतर ते फार चवदार लागतात. याचं लोणचं केलं जातं, मुरंबा करतात, चटणी देखील करतात. करवंदामध्ये सी व्हिटॅमिन, ज्याला मराठीमध्ये क जीवनसत्व म्हणतात, ते भरपूर प्रमाणात असतं. सायट्रिक ॲसिड आणि फायबर देखील यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतं. मराठी साहित्याचा आस्वाद घेत असताना त्याची काही वैज्ञानिक तथ्य आणि काही वैज्ञानिक माहिती देखील आपल्याला माहिती असावी म्हणून हे तुम्हाला सांगितलं आहे. ग. दी. माडगूळकरांची करवंदाविषयीची एक खूप सुंदर कविता, एक जुनी लावणी होती. मज लाज वाटते सांगाया ते धणी, घ्या तुमचं तुम्ही जरा तरी समजुनी. अहो पाळणा उद्याच हलतो माझ्या मणी, दऱ्या टेकड्या चला धुंडूया होऊनी भेदुंद. जाळीमधी पिकली करवंद, जाळीमधी पिकली करवंद. करवंदाचं खट्ट, मिट्ट, तुरट, गोड, आंबट अशा चवीचं हे फळ आपल्याला लोभसवाणं आहे. आमच्या नवगण महाविद्यालयामध्ये हे फळ, हे करवंदाचं झाड आपल्याला सुंदर पद्धतीने इथे बघायला मिळेल. आमच्या मार्गदर्शक कवयित्री तथा लेखिका डॉक्टर दीपाताई क्षीरसागर ह्या सुंदर पद्धतीचं काव्य आणि काव्यानंद आम्हाला शिकवायच्या. असाच हा सुंदर अशा प्रकारचा काव्यानंदाचा जिवंत अनुभव आपल्याला पाहायचा असेल, अनुभवायचा असेल तर आमच्या नवगण महाविद्यालय परळी वैजनाथच्या मैदानावर आपल्याला तो बघायला मिळेल. मराठी शिकून काय फक्त कवितेचा आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा एवढंच नाही, तर मराठी शिकून त्याचा काव्यानंद चित्रबद्ध पद्धतीने चलचित्राच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून कसा सादर करावा हेही आपल्याला या उदाहरणातून दिसून येईल. तुम्ही काव्यानंद शूट करून त्याला उत्तम निवेदन देऊन यूट्यूबर देखील बनू शकता. हा मराठीच्या अध्ययन अध्यापनाचा उपयोग आहे, उपयोजित मराठीचा व्यवहार्य फायदा आहे, हे मला यातून दाखवायचं आहे. धन्यवाद.